महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयात असं सांगण्यात आलेलं आहे की मुस्लिम आरक्षण जे होतं 5% ते थेट रद्द करण्यात आलेलं आणि त्याच्यामुळे आता अनेक राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत ते येऊ लागलेल्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सर आहेत. सर, शासन निर्णय आलेला आहे, परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, नेमका आत्ता का करूसं वाटलं यावर चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. नाही, आत्ता करूशी का वाटलं हे नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. काँग्रेसच्या काळामध्ये या आरक्षण देण्याची जी काही प्रक्रिया होती ही मुळामध्ये त्यांनी कधी पूर्णच केली नाही. सभागृहामध्ये एखाद्या सदस्याने आवाज उठवायचा आणि त्याच्या अनुसरून आरक्षण द्यायचं हे कायद्याला धरून नव्हतंच ना. तुम्हाला ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती. परंतु आम्ही मुस्लिम समाजाला खुश करतोय, तुम्हाला आरक्षण देतोय, तुम्हाला आता सवलती द्यायचं काम फक्त आम्हीच करू शकतो, ह्या भावनेतून त्यावेळेच्या निवडणुकीपुरतं या आरक्षणाचं गाजर हे मुस्लिम समाजाला दाखवलं होतं. परिणाम असा झाला की त्याला कोर्टामध्ये स्टे मिळाला, ते लागू करता आलं नाही आणि अखेरला जी पर्सेंटेज त्याच्यामुळं वाढलं, अखेरला तो निर्णय रद्द करावा लागला. हे खरं तर पाप जे आहे हे काँग्रेसचं आहे. ह्या काँग्रेसने ना बनवाबनवीचे जे राजकारण आहे ना हे नेहमी केलेलं. प्रत्येक समाजाला आपलंसं करण्यासाठी फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक, ही त्यांची भूमिका आहे. खरं तर 2014च्या निवडणुकीआधी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि अल्पसंख्याक मंत्रीपद जे ते नसीम खानकडे होतं. नेमकं त्याचं कारण काय होतं आणि आता ते रद्द करण्याचं कारण, त्यावेळेचं कारण आणि आताचं कारण? नाही, त्यावेळेला कारण काय, त्यांना समोर निवडणुका दिसत होत्या. निवडणुकीच्या अनुषंगाने त्याने घेतलेला निर्णय आणि मुस्लिम समाज हा पूर्ण त्यांच्या पक्षाशी अटॅच व्हावा किंवा त्यांनी आपल्याकडे आकर्षित व्हावं यासाठी ती भुलभुलैया होती. त्याला कायदेशीर बेस काय होता? विधानसभेतली घोषणा ही कायदेशीर बेस नसतात, त्याला बाकी प्रक्रिया पूर्ण करावं लागतात. पण या प्रक्रिया पूर्ण करायच्या भानगडीत ते पडले नाही. इलेक्शन संपलं, विषय संपला. 2014 पासून आज 2025 आहे. कोणी त्या आरक्षणावर बोललं? कारण विषय त्यांचा संपला होता. म्हणून आता जे रद्द झालंय ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे रद्द झालेलं आहे. शासनाने जी काही आज भूमिका घेतली ती त्या अनुषंगाने घेतलेली. म्हणून ह्या पापाचे खऱ्या अर्थानं जबाबदार जे आहे ते काँग्रेस आहे. खरं तर संभाजीनगरमधून येणारेच नेते इम्तियाज जलील म्हणतात की कोर्टाने त्यावेळेस सांगितलं होतं की मुस्लिम समाजात शिक्षण जे ते खूप कमी लोक घेतात आणि त्यामुळे हे आरक्षण गरजेचं होतं. ते नमूद केलं त्यांनी आणि त्यांनी म्हटलं होतं की त्यासाठी हे आरक्षण महत्वाचं होतं. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? आरक्षण महत्वाचं होतं हे आम्ही सुद्धा मान्य करतोय, परंतु प्रोसेस असते का नाही काही. तुम्ही कोणत्याही विदाऊट प्रोसेस करता काही आरक्षण द्याल हे कसं मान्य करेल कोणी? पण हे सगळं प्रोसेस केलीच नाही हेच आमचा आक्षेप आहे ना. तुम्हाला जर द्यायचं होतं तर खुलेआम दिलं पाहिजे होतं, ते न दिल्यामुळे हा प्रसंग आलेला आहे. अल्पसंख्याक विभाग मंडळाचे जे अध्यक्ष आहेत प्यारे खान, त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात बातचीत केली. त्यांनी म्हटलं होतं की त्यावेळेच्या सरकारने जे ते मुस्लिमांना मध्यस्थीच टांगत ठेवलं, त्याच्या संदर्भातली कुठलीही प्रक्रिया पुढे केली गेली नाही. याबाबत तुम्ही कसं बघतात, याकडे तुम्ही कसं बघता? मी वारंवार तेच सांगतोय की मुस्लिम समाजाला असेल किंवा इतर समाजाला काँग्रेसने दरवेळेला झुलवण्याचा प्रयत्न केला आहे. आपलं मतलब निघला की त्यांना उचलून फेकलेलं आहे, परंतु ते आजही मुस्लिमांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून आता अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष जेव्हा असं म्हणतो, मंडळाचा अध्यक्षच असं म्हणतो, तुम्ही याच्यावर विचार करायला पाहिजे. म्हणून फसवणाऱ्या घोषणा करणं हा काँग्रेसचा स्थायी स्वभाव आहे. खरं तर मुस्लिम किंवा अल्पसंख्याकांबाबत आता मागच्या 3 दिवसांपासून सतत राजकारण सुरू आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतरच 75 शाळांचं प्रकरण समोर आलं. काल त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. त्याच्यानंतर कालच हा निर्णय येणं, त्यामुळे अनेक मुस्लिम समाजामध्ये किंवा अल्पसंख्याक समाजामध्ये नाराजीचा सूर सुद्धा आता उमटलेला आहे. तुम्ही त्या शाळा पाहिल्यात का? 75 शाळा अशा आहेत. 75 शाळेला मान्यता दिली त्यांनी. त्याच्यात कोणती अल्पसंख्याकाची शाळा होत्या? परंतु कायद्याचा म्हणजे कागदावर ते दाखवणं आणि त्याचा बेनिफिट घेण्याचं काम ह्या संस्थांनी केलेलं आहे आणि फार गंभीर प्रकरण आहे. अजितदादांच्या जाण्याच्या 1 दिवस अगोदरचं हे सगळं जे काय सह्याचं जे काही सत्र आहे ना, हे अत्यंत गंभीर आहे. ती शाळेची यादी आता जेव्हा समोर येईल लोकांच्या, त्या टायमाला कळेल की खरंच दिलंय का
हे मुस्लिम समाजासाठी दिलेले आहे का, अल्पसंख्याकासाठी दिलेले आहेत का? शाळेंची नावं जरी आपण वाचली तर आपल्याला लक्षात येईल की हे सगळं बनाव आहे आणि म्हणून त्या अधिकाऱ्याची आज बदली केली. आणि हा आरक्षणाचा निर्णय सुद्धा तो योगायोग म्हणा की काय, परंतु आज तो रद्द करण्यात आलेला आहे. खरं तर महायुती सरकारमध्ये आजी आणि माजी मंत्री सुद्धा अल्पसंख्याक समाजातून आहेत. मग त्यात अब्दुल सत्तार असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, या लोकांचं, या नेत्यांचं तुम्हाला काही फोन आलेत का किंवा त्यांचं काही म्हणणं आले का यासं? नाही, त्यांचा कुणाचा काही फोन आलेला नाही. मुळामध्ये वारंवार या गोष्टीकडे लक्ष जे द्यायला पाहिजे होतं ते कोणी दिलेलं नाही आहे, प्रक्रिया कोणी पूर्ण केली नाही, त्यामुळं हा पेच आज उद्भवलेला आहे. सर, वेगळं प्रकरण होतं एक. सामाजिक न्याय विभागाकडून एक आनंदाची बाब समोर आलेली आहे. खरं तर वामनदादा कर्डक यांच्या नावाने आपण पुरस्कार सुरू करतोय. नेमकं काय असणार आहे, काय या सगळ्यातून समोर येईल? बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ चालवली ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम लोककवी वामनदादा कर्डकांनी केलेलं आहे. आजही तुम्ही जर पाहाल तर वामनदादा कर्डकांनी शेकडो नाही तर हजारो गाणी, पोवाडे हे बाबासाहेबांच्या नावावर तयार केलेली आणि आजही ते सर्वीकडे ऐकल्या जातात. म्हणून ह्या अशा मोठ्या कवीचं एक सन्मान आपल्याकडून, आपल्या डिपार्टमेंटकडून व्हावा म्हणून आम्ही एक त्यांच्या नावे एक पुरस्कार जाहीर केलेला आहे. 6 महसुली विभागातून हे 6 पुरस्कार दिले जातील आणि जे या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना प्रत्येकाला 51,000 रुपयाचं ते बक्षीस दिलेलं आहे. त्यांचा आता सत्कार सोहळा सुद्धा आम्ही मुंबईला घेऊ, त्यांना येण्या जाण्याची व्यवस्था करू, सर्व राहण्याची व्यवस्था करू. 3 दिवसाचा तो कार्यक्रम असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त पुरस्कार देऊन आम्ही थांबलो नाही, तर त्यांना एस टीमध्ये सवलत, विश्रामगृह कुठे जे जात असतील ते कलाकार, तर त्यांना तिथं सुद्धा राहण्याची व्यवस्था, या सगळ्या बाबी त्यात नमूद आहेत. अनेक सवलती त्यात आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वामनदादाचं नाव हे सुद्धा बाबासाहेबांच्या नंतर त्यांची गाणी म्हणणारा कवी म्हणून अजरामर व्हावं, हा त्याच्या मागची भूमिका ही आमच्या विभागाची आहे. म्हणून आज आम्हाला आनंद होतोय की त्यांच्या नावाने आम्ही पुरस्कार जाहीर करतोय. त्याची कार्यपद्धती कशी असणार, कधीपासून हे सगळं सुरू होऊ शकतं? आता पुढच्या महिन्यामध्ये ह्या बक्षीस वितरणाचा आम्ही कार्यक्रम घेणार आहोत आणि ह्याच महिन्याच्या अखेरपर्यंत वामनदादा कर्डकांचं एक स्मारक त्यांच्या गावी, जन्मगावी नाशिकला जे आहे ते 13 कोटी खर्च करून त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा या महिन्याच्या अखेरला मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल यांच्या हस्ते आम्ही आता करतोय. म्हणून एक वेगळा संदेश समाजामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यांनी जे समाजासाठी काम केलंय त्यासाठी त्यांना सुद्धा ही आमच्या तर्फे आदरांजली असणार आहे. महायुतीच्या किंवा मग तुमच्या संपूर्ण अपोजिशनमध्ये जी सगळी मंडळी असते त्यात महाविकास आघाडी असो किंवा त्यांचं सेंट्रलचं नेतृत्व असेल ते म्हणजे इंडिया आघाडी असेल, या इंडिया आघाडीत आता धूमचक्री सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. टेलिग्राफमधून एक वेगळी प्रतिक्रिया येते, संजय राऊत एक वेगळं बोलतात आणि त्याच्यानंतर आता नेतृत्व बदल, या सगळ्यांवर चर्चा सुरू झालेली. तुम्ही याकडे कसं पाहता? इंडिया आघाडी ही निवडणुकीपुरती जवळ येण्याचा प्रयत्न केला परंतु ती टिकली नाही, हे वस्तुस्थिती आहे. आणि आज राहुल गांधीचं नेतृत्व मानायला इंडिया आघाडीतले जे काही 27-28 पक्ष आहेत ते तयार नाहीत. म्हणून आता ही इंडिया आघाडी नसल्याच जमा आहे, त्याच्यात त्याचं अस्तित्व आता संपलेलं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा असा युती होऊन सरकार बदलवण्याचं काम किंवा सरकारच्या विरोधात लढण्याचं काम हे यांच्याकडून होणार नाही. म्हणून हे संजय राऊत वगैरे हे तर हे की झाडकी पत्ती आहे त्या सर्व इंडिया आघाडीमध्ये, यांना कोणी विचारणार पण नाही. म्हणून आता जी मजबूतीने सरकार चालू आहे मोदी सरकार, ते आणखीन मजबूतीने पुढे आणखी वाढत जाणार आहे हे निश्चित आहे. संजय राऊतांनी चिंता व्यक्त केलेली आहे की आगामी काळात 7 राज्याच्या निवडणुका येणार आहेत. तसंच महाराष्ट्रात जर महाविकास आघाडी इंडिया अलायन्स एकत्र लढले असते तर निवडणुकीचे निकाल वेगळे लागले असते. यावर तुमची भूमिका काय? चिंता व्यक्त करतो हा माणूस, स्वतःचा पक्ष सांभाळत नाही, इंडिया आघाडीचा चिंता करतोय. काय सपोर्ट आहे यांना, यांचा ममता बॅनर्जीला? काय सपोर्ट आहे यांचा बाकीच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना? यांना कुणी सपोर्ट मागतही नाही ना कोणी यांना विचारतही नाही. हेच स्वतः सांगतायत तुमचं अस्तित्व पहिले टिकवा ना, तुमचंच अस्तित्व नाही, तुम्ही इंडिया आघाडीचं अस्तित्व टिकवायला चाललेत. असं राजकारण होत नसतं. जर इंडिया आघाडीमध्ये महत्त्वाचं स्थान जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची सुद्धा तेवढीच खमकी भूमिका किंवा तुमचं नेतृत्व तेवढं तुम्हाला दाखवावं लागेल. आज महाराष्ट्रामध्ये एकदम नवतेचे झालेले ते
काहीच अस्तित्वहीन झालेले आहेत. म्हणून आता यांच्याकडे सुद्धा कुणाचं लक्ष राहत नाही. म्हणून यांच्या स्टेटमेंटला देश पातळीवर कोणीही महत्त्व देत नाही. तर याच इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून सुद्धा चर्चा चालू आहे. राहुल गांधी आधी नेतृत्व करत होते असे वातावरण होतं, पण त्याच्यानंतर आज ते म्हणताना म्हटलेत की या इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जीने घ्यावं किंवा स्टॅलिनने घ्यावं. नेमकं कोणी घ्यावं याच्याच चर्चा अजून पूर्ण झाली नाहीत. इंडिया आघाडीची बैठकच मागच्या अनेक दिवस झाली नाही, ती व्हायला हवी होती. यांना निवडणुका आले का ह्या अशा सगळं समीकरण करण्याची सवय आहे. आज ममता बॅनर्जी जरी ती आमच्या विरोधक जरी असली तर ती एकटी लढताना आपण पाहतोय. काय सपोर्ट आहे यांचा त्यांना? काय करता येते त्यांच्यासाठी? काही करत नाहीत. म्हणून आता ती इंडिया आघाडीचं नामोनिशान संपलेलं आहे हे निश्चित झालेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याच आहेत तशा बघायला गेल्या तर, पण यात जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडे अगदी एकालाच राज्यसभेवर पाठवेल एवढंच संख्याबळ जे ते विधानसभा गृहात आहे. आणि त्यासोबतच जर पुढे जाऊन पाहिलं तर विधान परिषदेची उद्धव ठाकरेंची टर्म सुद्धा संपत आलेली. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातून राज्यसभेवर खासदार किंवा मग ठाकरेंच्या सेनेचा विधान परिषदेवर आमदार हे गणित बसेल का महाविकास आघाडीचं? यासाठी संजय राऊतनी जी चालाकी केलेली आहे की शरद पवार साहेब तुम्ही राज्यसभेवर जा, मग आम्ही उद्धव साहेबाला विधान परिषदेवर आणू. कारण की यांचा सपोर्ट घेतल्याशिवाय ते जाऊ शकत नाही, त्यांचा सपोर्ट घेतल्याशिवाय हे जाऊ शकत नाही. हे त्रांगडं आहे त्यांचं. म्हणून आता हे सोडवण्यासाठी ही चाल त्यांनी खेळलेली. परंतु मला असं वाटतं की यावेळेला शरद पवार साहेब राज्यसभेवर जाणार नाहीत. वयाचा थोडासा अडचण येते, तब्येतीची अडचण आहे, म्हणून त्यांनी राज्यसभेवर मला वाटतं आता ते जाणार नाहीत. आणि म्हणून आता चिंता हीच आहे की विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे साहेब कसे निवडून येतील हे एक मोठं प्रश्नचिन्ह हे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर आहे. पण ही चिंता तुमची आपुलकीची आहे कारण की जुने सहकारी तुम्ही सोबत तुम्ही शिवसेनेचा भाग होता म्हणून, की चिंता त्या पक्षाची आहे? ती त्या पक्षाची चिंता आहे. मी चिंता त्यांची आहे ते सांगतो तुम्हाला. आता एकही सदस्य त्यांचा जर विधान परिषदेत जाऊ शकला नाही तर काय होणार आहे? अखेरला त्यांची पिछेहाट झालेली आहे. आता मग विधान परिषदेवर कोण विरोधी पक्षनेता असावा किंवा काय असावा, याला बोलायला यांच्याकडे व्हाईस नसणार आहे. हे बोलू शकणार नाही त्या प्रश्नावर. म्हणून आता येत्या काळात ते दिसेलच हे राष्ट्रवादी शरद पवारांची किती आणि काँग्रेस मुळात जी पहिल्यापासून विरोधात आहे यांच्या, ती किती सपोर्ट देते यावर हे सगळं चित्र अवलंबून असेल. सुनेत्रा पवार यांच्या जागेवर सुद्धा पार्थ पवारांची वर्णी राज्यसभेवर लागेल अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत. शक्यता नाकारता येत नाही, परंतु आता याचा निर्णय हे केंद्राचे नेते लोक घेतील. हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. पार्थ पवारला जरी पाठवायचं असेल तर त्याला मान्यता द्यायची का नाही हे केंद्रातले नेते ठरवतील. संभाजीनगरचा एक प्रश्न होता, खरं तर मला संपवायला हवं होतं, पण संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी असं वक्तव्य केलं आहे की निवडणुकीच्या काळात भाजपकडून आमच्या ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारांना फोन करून 1.5 कोटींची ऑफर देण्यात आली अतुल सावेंकडून. अतुल सावे सुद्धा संभाजीनगरमधून येतात, अंबादास दानवे सुद्धा संभाजीनगरमधून येतात, तुम्ही सुद्धा संभाजीनगरमधून येतात. या राजकारणाकडे कसं पाहावं? नाही, तर अंबादास दानवेचं मी ती प्रेस ऐकली, परंतु त्याच्याबद्दलची निश्चित माहिती माझ्याकडे नाही. अतुल सावेंची सुद्धा ऐकली. तेही म्हणतात की माझा कोणता फोन रेकॉर्ड केला असेल किंवा माझा फोनवर असे काही नंबर असेल तर ते दाखवावे, म्हणून हे एकमेकाला दिलेलं आव्हान आहे. परंतु मला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये काय घडलं आता त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आता इतर बाबीवर चर्चा केली तर बरं होईल. खरं तर शिवसेनेने सुद्धा असा एक अहवाल तयार केल्याची माहिती की ज्यात कुठे मदत झाली, कुठे मदत केली गेली नाही आणि भाजपने कुठे मदत केली गेली नाही असं सुद्धा अहवाल तयार केलेला आहे. यात नेमकं किती तथ्य? प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने अहवाल तयार करत असतो. युतीमध्ये लढताना तुम्हाला कुठे अडचणी आल्यात का? कुठं तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळाला नाही का? तुमच्या सीटा का पडल्यात? हे सगळं प्रश्न हे पक्ष नेतृत्व विचारत असतं आणि मग त्यांना उत्तर देताना हा अहवाल प्रत्येक पक्षाच्या, भाजपने बी अहवाल तयार केला असेल, आम्ही पण केलेला आहे, सगळेच पक्ष करतात. म्हणून त्या अहवालावर चर्चा ही आमच्या बैठकीमध्ये सर्व नेतेगण मिळून त्याच्यावर चर्चा करतात आणि मग त्याच्यावर चिंतन मनन होऊन पुढे असं कोणताही गोंधळ होऊ नये याची काळजी घेत असतात. आमच्याशी बोलण्यासाठी होते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्यासोबत सविस्तर बातचीत केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साजिद कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे